याच विकासामुळे राज्याचे एक उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये संजय राऊतांची शिंदेंवर खोचक टीका. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार आणि एक आमदार फुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. उद्धव ठाकरे यांनी येत्या मंगळवारी मातोश्रीभर आमदारांची बैठक बोलावली. काल दादर येथील हनुमान मंदिराजवळ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन पार पडले. अयोध्येतील राम मंदिरातील चोरी विरोधात हे आंदोलन होते आणि या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटलंय की आज आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून बघायला जावं. विकासाचा फार गाजावाजा केला जातो, पण विकासाच्या नावाखाली दलाली किती टोकाला गेली हे जरा राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पाहावी. मला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आश्चर्य वाटते की शिकलेला माणूस आहे, मिसिंग लिंकवर म्हणतात की 2 खड्डे पडलेत. मुख्यमंत्र्यांनी आज जाऊन पाहावे काय अवस्था झाली आहे. मिसिंग लिंक कोसळला आहे, खड्डे सोडून द्या, अख्खा मिसिंग लिंक कोसळला आहे आणि याचं कारण भ्रष्टाचार आणि दलाली आहे. आपलं कोण काय वाकडं करणार. आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30 ते 35% अगोदरच घेतलेले आहेत. आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहे. आता तुम्ही जाऊन विकास पहा. एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्याने उपमुख्यमंत्री आजारी पडले आहेत. जी मुंबई तुम्ही पूर्णपणे बिल्डरांना विकली आहे आणि त्याची दलाली खात आहे. त्या देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून मुंबई फिरावी. काय दैना झाली आहे मुंबईने प्रत्येक शहराची जी भाजपच्या ताब्यात आहे. विकासाचा फार गाजावाजा करतात, पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलं हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पहा. मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं. शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात. मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करतात. काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा काय अवस्था. अख्खा मिसिंग लिंक कोसळला. खड्डे सोडून द्या, अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे. याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकीर. आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण का उखडणार. आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत. आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत. त्या ठेकेदाराने भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत. उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे. आणि अख्खं मिसिंग लिंक आता तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं. तुम्ही जाऊन आता विकास पहा. खरोखर जा. त्यांना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या. एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले. एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे. या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहे. संपूर्ण मुंबई अपघात. काल 6 माणसं मान्सूरला मेली. सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत आणि तिथे माणसं मान्सूरला मेली आणि ह्या एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे. तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिरी हसत आहेत. या मुंबईवरती आणि या महाराष्ट्रावर दुर्योधनाचं राज्य आलेलं आहे. दुर्योधनाचं अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस
मिंधे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. तिसऱ्या डेप्युटी सी एम विषयी का बोलण्याचं काय कारणच नाही. त्यांना काय कळतच नाही काय चाललंय. नशीब काल हे आमिर खानच्या लग्नाला गेले नाही, थोडेसे शिल्लक होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.